आणि आता कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील प्रवाशांची आणि स्थानिक नागरिकांची तब्बल 19 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा अखेर संपलेली आहे। संगमेश्वर बस स्थानकाजवळ सोनवी नदीवर बांधण्यात आलेल्या नवीन पुलाचं एका बाजूचं काम पूर्ण झालेलं असून हा पूल आता एकेरी वाहतुकीसाठी अधिकृतपणे खुला करण्यात आलेला आहे। या कामामुळे प्रवाशांची होणाऱ्या त्रासामधून अखेर सुटका झालेली आहे। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी। आपण सध्या मुंबई गोवा महामार्गावरच्या संगमेश्वरच्या सोनवी नदी नवीन पुलावरती आहोत। सध्या या महामार्गावरच्या पुलाचं काम आहे ते पूर्णत्वास गेलेलं आहे। पुलाची एक मार्गिका आहे ती वाहतुकीसाठी आजपासून खुली करण्यात आलेली आहे। आपण बघतोय गेले कित्येक वर्ष या पुलाची प्रतीक्षा या कोकणवासियांना होती। अनेक वेळा या पुलाचं काम पूर्ण करण्यासाठी आंदोलनही करण्यात आली, मात्र त्यानंतर मुंबई गोवा महामार्गाच्या संबंधित प्रशासनाने या पुलाला गती देण्याचं काम सुरुवात केली। आता सध्या आपण बघतोय की कित्येक वर्ष या पुलाच्या खालून जो रस्ता होता, जुना पूल होता, या पुलातून काही अर्धवट स्थितीत राहिलेला रस्ता होता, खड्डे होते त्या रस्त्यामध्ये आणि चिखलातूनच प्रवाशांना मुंबई गोवा महामार्गातून प्रवास करायला लागत होता। मात्र आता ही प्रतीक्षा आहे प्रवाशांची ती संपलेली आहे। काही किरकोळ कामं आहेत ती सुद्धा या आठवड्यात पूर्ण होतील, परंतु आता वाहतूक सुरू केल्यामुळे नक्कीच वाहतूक कोंडीचा जो फटका बसत होता तो आता प्रवाशांना किंवा कोकणात येणाऱ्या प्रवाशांना बसणार नाही आहे। रवींद्र कोकाटे, झी मीडिया, रत्नागिरी।